प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड तुम्हाला खूप गोड वाटणार आहे. तो का, कशासाठी हे फक्त बघत राहा. तर सुरुवातीला आपण बघतोय, सायली म्हणते, सर तुम्ही हेच पुस्तक मागितलं होतं ना. अर्जुन म्हणतो, काय मिसेस सायली, याला पण लाल केलं तुम्ही. सायली म्हणते, नाही हो सर, ते पहिल्यापासूनच लाल होतं. अर्जुन म्हणतो, थँक्यू हे पुस्तक लाल न केल्याबद्दल. आता सायली तिथून जायचा विचार करते, पण तिला काही अर्जुन जवळून जावंसं वाटते ना. ती विचार करत असते, मला थांबायचं तर आहे इथे, पण कसं थांबू, काय कारण काढू. अर्जुन त्याचं काम करत असतो. सायली मनात विचार करते, सर सांगत नाही तोपर्यंत मी कशी थांबू. आता उगा कारण काढून म्हणते, सर तुम्हाला काही लागलं तर सांगा, तसे माझे कामं झालेत, मी किचनमध्येच आहे. अर्जुन आधी म्हणतो आणि मग म्हणतो, मिसेस सायली, ॲक्च्युली मी आपल्याच केसवर काम करतोय, तुम्ही इथे बसला तर चालेल, तुमची मदत होईल मला. मग सायली पटकन खाली बसते मांडी घालून. मग अर्जुन सुद्धा खुर्चीवरनं उठतो आणि खाली बसतो. ॲक्च्युली सायलीला फार आनंद झालाय, अर्जुनने तिला तिथे बसवलंय त्याच्या जवळ म्हणून. असो, तर आता अर्जुन म्हणतोय, मी ना काही पॉईंट लिहून ठेवलेत, म्हणजे महिपतला जरी जेल झाली असेल वेगळ्या कारणासाठी, ते आपल्यासाठी जास्ती उपयोगी होणार आहे. आपला दुसरा टार्गेट असणार आहे विलासचा खून करणारी साक्षी आणि तिच्या बाजूने साक्ष देणारी तन्वी. तन्वीचा ना एकच प्रॉब्लेम आहे, तिने कोर्टामध्ये स्टेटमेंट दिले की तिने मधुभाऊंना खून करताना पाहिलंय. आता सायली म्हणते, प्रिया खोटं बोलते, आपल्याला माहिती आहे ना. अर्जुन म्हणतो, पण आपल्याला हे कोर्टात सिद्ध करणं जास्ती महत्वाचं आहे ना. इकडे प्रिया सगळ्या उशा फेकतीये, खूप चिडचिड करतीये, राग संताप करतीये आणि म्हणते, त्या नागराजची माझ्यावर हात उचलायची हिंमत कशी झाली. त्याला काय मी रस्त्यावर पडलेली पोरगी वाटते का. काय मला हवं तसं नाचवेल आणि मी नाचेल. आतापर्यंत मी तेच केलं होतं, पण आता नाही. कुठल्याही पेपरवर वाटेल तितक्या सह्या घे, पण किल्लेदारची प्रॉपर्टी मी तुझ्या कशात जाऊ देणार नाही. या घरातून तुला कशी हकलवते ना ते बघच आता. पण हे कसं करायचं नाही, हे आता नीट प्लॅन करायला हवं. इकडे साक्षीला फायनान्स मागायसाठी लोक फोन करतायत, म्हणजे ते काय अण्णाचा तो बिल्डिंगचा वगैरे बिझनेस आहे ना, तर ते फायनान्सर हिला कर्ज वापस घ्यायसाठी फोन करत असतात. मग साक्षी खूप टेन्शनमध्ये असते. चैतन्य येतो मागून आणि मग म्हणतो, काय झालं साक्षी, काही टेन्शन आहे का. साक्षी म्हणते, काही टेन्शन नाहीये, मजेत आहे मी अगदी, दिसत नाही का तुला. आणि झालाच असेल मला काही प्रॉब्लेम तर तू काय करणार आहेस रे, फक्त सिंपतीच देऊ शकतो ना तू. चैतन्य आता मागे सारतोय, म्हणजे स्वतःला, आणि खाली बसतोय. आता साक्षी थोडा वेळ विचार करते आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणते, सॉरी रे चैतन्य. अरे काय होतंय माहितीये का, इतक्या गोष्टी एका वेळेला घडतात आणि मला काहीच हँडल करता येत नाहीये रे, तुला माहिती आहे ना, तू माझा एकमेव सपोर्ट आहे. खरं तर सॉरी, मी तुझ्यावर असं रागवायला नको होतं. चैतन्य म्हणतो, माहितीये का साक्षी मला, आता सांग बरं काय प्रॉब्लेम झालाय ते. साक्षी म्हणते, चैतन्य अण्णांना अरेस्ट झाल्यापासून ना सगळ्यांना असं वाटतंय की मी सुद्धा फ्रॉड आहे. आमचे सगळे फायनान्सर त्यांची इन्व्हेस्टमेंट परत मागताय. तूच मला सांग, मी एकटी कसं हँडल करू, काय करणार आहे मी या सगळ्यामध्ये. चैतन्य म्हणतो, अगं पण तू हे सगळं एकटी का फेस करशील, आपण दोघांनी मिळून एकत्र हे सगळं फेस करायचंय, तू एकटीने नाही. अण्णाने जे काही केलं असेल ना त्यात तुझा काही दोष नाहीये हे मला माहितीये, आपण दोघं मिळून ना सगळं नीट करूया. साक्षी चैतन्याला थँक्स म्हणते. आता इथून पुढे ना खूप मजा आली आहे बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणत असतो सायलीला, मिसेस सायली, हा लाल बेड तुम्ही का आतमध्ये ठेवून दिला, छान वाटत होता तो. सायली म्हणते, उगा तोंड देखलं म्हणू नका आता मला. अर्जुन म्हणतो, अरे नाही खरंच, फॉर अ चेंज तो खूप छान दिसत होता लाल बेड. आता सायली म्हणते, अहो तो द्या बरं मला इकडे ब्लँकेट. अर्जुन म्हणतो, काय काय म्हणालात तुम्ही, इथे आपल्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये, त्यामुळे तुम्ही अहो ऐका ना असं कोणाला ऐकवायसाठी म्हणाला. अच्छा, दाराच्या बाहेर कोणी ऐका, मी जाऊन बघू का. आता सायली म्हणते, ते ना सगळ्यांसमोरच अहो अहो हाक मारायची सवय झाली ना, त्यामुळे असं चुकून माझ्या तोंडात आलं. अर्जुन म्हणतो, बरं बरं मिसेस गडबड घोटाळा, इट्स ओके फाईन. आता तो ना त्याचं काम करत असतो, पण मनातल्या मनात विचार करतो, चुकून म्हणाला असाल, पण तुमच्याकडनं अहो हे ऐकायला खूप स्वीट वाटतं. सायली मनात विचार करत असते, माझ्या तोंडून अहो निघालं खरं, पण मला खरंच मनापासून म्हणावंसं वाटलं, पण मला असं का म्हणावंसं वाटलं असेल अहो यांना म्हणून. अर्जुन एकदम सायलीकडे बघतो आणि मग ती असं दाखवते की काहीतरी काम करतीये. असो, आता कल्पनाताई वाट बघत असतात प्रतापरावांची. त्या म्हणतात की खूपच उशीर झाला बाई यांना. विमल म्हणते, अहो मग फोन करून बघा ना साहेबांना. कल्पनाताई म्हणतात, अगं त्यांनी मला सांगितलंय त्यांच्या मीटिंग्स आहेत, बघू अर्धा तास वाट बघते, मग कॉल करते त्यांना. सायली येते त्यांच्याजवळ आणि म्हणते, आई नका टेन्शन घेऊ, बाबा येतीलच. आता उद्यासाठी मटकीची उसळ करूया का, मटकी भिजत घालते. कल्पनाताई म्हणतात, हो चालेल. मग प्रतापराव आले थोड्या वेळाने.
कल्पनाताई म्हणतात, "आलात ना हो, काय थकलायत आज? खूप प्रेशर होतं का कामाचं?" त्या पाणी वगैरे देतात त्यांना आणि म्हणतात, "हातपाय तोंड धुवून घ्या, मी पटकन जेवायला वाढते तुम्हाला." प्रतापराव म्हणतात, "नको कल्पना, खूप उशीर झालाय, मला ॲसिडिटी होईल आता." मग त्या म्हणतात, "नाही नाही, थांबा जरा, इथे बसा बरं, मी तुमच्यासाठी थंडगार दूध घेऊन येते, दूध घेऊन तरी झोपा, बसा ना अहो इथे." आता ते प्रतापराव तिथे बसले, सायली या दोघांना ऑब्झर्व करत असते. तिला खूप गोड वाटते हे सगळं बघायला. काही म्हणा प्रेक्षकांनो, सायलीचं प्रेम खूपच सोंजवळ आणि गोडच आहे. आजचा रिव्ह्यू आवडल्यास आठवणीने एक लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कल्पनाताई म्हणतात, "घ्या बरं दूध आधी, तुमचा थकवा कमी होईल." प्रतापराव म्हणतात, "अगं थकवा गेला." कल्पनाताई म्हणतात, "म्हणजे?" प्रतापराव म्हणतात, "तू मगाशी मला अहो हाक मारली ना, तेव्हाच माझा थकवा पळून गेला." "अगं कल्पना, आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी सुद्धा तू अजूनही अहो अशी हाक मारते ना मला, असं वाटतं आत्ताच आपलं लग्न झालंय." कल्पनाताई गोड लाजतात आणि म्हणतात, "काहीतरीच काय?" प्रतापराव म्हणतात, "अगो खरंच, तुला आठवतं का आपल्या लग्नातल्या पहिल्या वर्षात तू मला ऑफिसला जायला सोडवायला यायची बाहेरपर्यंत, पूर्णाई बाबा तिथेच असायचे, त्यांच्या दोघांच्याही नकळत तुम्हाला मुद्दाम अहो अशी हळूवार हाक मारायचीस आणि मग बाय करायचीस, आठवतंय ना तुला?" बायको नवऱ्याला अहो अशी मधाळ हाक मारते ना, त्यात जे प्रेम असतं ते जगात कुठेच नाहीये. हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो, नावाने हाक मारण्यात आणि अहो म्हणण्यात जमीन आसमानचा फरक. एक गोड रिस्पेक्ट असतो अहो म्हणण्यामध्ये. तर आता ह्या कल्पनाताई म्हणतात, "पुरे आता दोघी जणी ऐकतायत त्या." प्रतापराव म्हणतात, "अगं ऐकू दे ना मग, माझी बायको जेव्हा अहो हाक मारते ना कल्पना, तेव्हा ती सगळ्या जगाने ऐकायला हवी असं वाटतं मला." विमल आणि सायली हसत असतात आणि मग सायली मनातल्या मनात विचार करते, "अहो हा किती गोड शब्द आहे, म्हणूनच मगाशी माझ्या तोंडून अहो निघून गेलं असेल का? किती छान वाटतं अहो ऐकायला." आता ती इमॅजिन करते जेव्हा ती कुसुमच्या घरून आली होती तेव्हा अर्जुन तिला म्हणाला होता ना, "अहो किती छान म्हणता तुम्ही मिसेस सायली, प्लीज वन्स मोर म्हणा ना." आता ही त्याच्या फोटोसमोर उभी राहतीये तिच्या बेडरूममध्ये आणि म्हणतीये अहो, म्हणजे अर्जुनच्या फोटोसमोर आवाज देते ती त्याला. तेवढ्यात तो बाथरूममधून येतो. मग ही काहीतरी काम करायचं नाटक करते. अर्जुन म्हणतो, "मिसेस सायली, तुम्ही कॉफी आणलीत का माझी?" सायली म्हणते, "हो, हे काय आणली आहे ना." बरं आता ना त्याला अहो हाक मारायची आहे म्हणून ती सारखं त्याच्या मागे मागे करतीये. पण आता एकांतात कसं अहो हाका मारणार ना. अर्जुन त्याची कामं करत असतो आणि ही त्याच्या मागे मागे करत असते. म्हणजे अशी म्हणजे आवाज फुटत नाहीये हो म्हणायला, म्हणून असं वगैरे चालली आहे तयारी तिची. पण प्रेक्षकांनो, फक्त कुसुम येईपर्यंत हा ताप आहे, नंतर सायलीचा सगळा अहो बिहो सगळा ताप निघून जाईल. कुसुम तिला सगळी जमिनीवर आणते. असो, तर एक आठवलं म्हणून शेअर केलं. तर आता सायली अहो म्हणायचा प्रयत्न करते पण ते काही निघेना तिच्या तोंडून. शेवटी अर्जुन बघतोय की ही का मट्टीपट्टी करते आपल्या. तो म्हणतो, "काय झालं मिसेस सायली, तुम्ही केव्हाच्या शांत का बसल्यात, म्हणजे काही बोलतच नाही आहात." बाय द वे हा सीन बघताना फार मजा आली आहे मला. अर्जुन म्हणतो, "काय होतंय तुम्हाला, तब्येत ठीक आहे ना, म्हणजे तुमचा आवाज नाही ऐकू येते बऱ्याच वेळचा, सकाळपासून काही गडबड घोटाळा नाही, काही नाही, म्हणजे बरे आहात ना तुम्ही?" सायली म्हणते, "हो हो बरी आहे ना मी, काही नाही झालं मला." अर्जुन म्हणतो, "छान झाली हा कॉफी." आता सायलीला कळे ना अहो कसं म्हणावं. आता ती अशी पुन्हा त्याच्याकडे बघते जाते. अर्जुन म्हणतो, "काय झालं?" सायली म्हणते, काही नाही झालं, काही नाही झालं." आता दार उघडते आणि म्हणते, "येते हो मी, बाय सर." आणि दरवाजा उघडून खाली जाते. अर्जुन विचार करतो, काय होते मिसेस सायलींना, अशा का वियर्ड वागतात त्या. जाऊ द्या, कॉफीवर कॉन्सन्ट्रेशन करूया म्हणून अर्जुन आता कॉफी पितोय आणि म्हणतोय, "गुड कॉफी." सायली आता किचनमध्ये गेली आहे आणि मनात विचार करते, हे जर डब्बा न घेता गेले तर मला त्यांना अहो म्हणून हाक मारता येईल आणि बाय पण करता येईल, म्हणून ही सायली अर्जुनचा डब्बाच लपवून टाकते. आता मजा येते हा पुढे. अर्जुन येतो खालती आणि म्हणतो, "मम्मा मला उशीर झालाय, आधीच चल लवकर डबा दे बरं बायको." आता सायली मुद्दाम डबा शोधायचं नाटक करत असते आणि म्हणते, "अरे बापरे, डबा कुठे गेला? अगं बाई, डबा सापडतच नाहीये." कल्पनाताई म्हणतात, "अगं सायली, पण तू तर सगळ्या गोष्टी जागच्या जागीच ठेवत असते ना, मग डब्बा कसं काय हरवला?" सायली म्हणते, "बाई बघते आई, काही समजतच नाहीये, कुठे गेला बाई डब्बा." अर्जुन म्हणतो, "सापडत नसेल तर मी निघतो, मला उशीर होतोय." सायली म्हणते, थांबा शोधते ना मी." आता ही विमल उगाचच पचका करते विचारीचा, म्हणते, "सायली ताई, सापडला डब्बा, हा घ्या." सायली वैतागून बघते
विमलकडे. विमल म्हणते, "सायलीताई तुम्ही विसरलात वाटतं तिथे." आता विमल डब्बा देते अर्जुनला. अर्जुन म्हणतो, "चला येतो हं मी." अर्जुन गेलाय आता. सायली बिचारी विचार करते, आता कसं करू? आणि अचानक तिला चाबी दिसते टेबलवर अर्जुनची विसरलेली आणि ती विचार करते, अरे वा, किल्ली राहिली. आता किल्ली घेऊन यांना बाय करायला जाता येईल. अर्जुन आता निघालाय आणि पुन्हा किल्ली घेऊन जातो. आता इथे पण सायलीचा पचका होतो. तरी सुद्धा सायली त्याच्या पाठी धावते. कल्पनाला आणि विमलला कळे ना काय चाललंय हिचं. आता अर्जुन असा जातोय ऑफिसला, असं मस्त दाखवला ना हा सीन. आणि सायली मोठ्याने हाका मारते. मग असं म्हणजे विचार करत असते, हाका मारू का नको मारू. आणि मग अहो म्हणून हाक मारते आणि ती अहो गोड हाक ऐकून अर्जुन पटकन वळतो आणि तिच्याकडे बघून स्माईल करतो. त्याला पण फार छान वाटते अहो ऐकायला. तर असं होतं आजचं अहो पुराण. तुम्ही काय म्हणता प्रेक्षकांनो, मला नक्की कमेंट करून सांगा हां. असो, आजचा रिव्ह्यू खूप गोड होता यासाठी म्हटलं सुरुवातीला. तर पुढे तेच दाखवलंय. अर्जुन आणि ही सायली त्या प्रियाला काहीतरी फेक कॉल करतात आणि प्रियाला कुठेतरी बोलवतात. तर आता पुढचा काय असेल ट्विस्ट आणि टर्न ते बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड बघायलाही विसरू नका. ठरलं तर मग नक्की चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.